संतोष किराणे, वय 39 वर्षे, राहणार पुसद, यवतमाळ यांना रेक्टम कॅन्सर म्हणजेच गुदाशयाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले। मला त्रास होत होता संडासचा, लॅट्रिन साफ होत नव्हती माझी आणि त्याच्यानंतर मी चेकअपसाठी नागपूरला गेलो असता माझं चेकअप केल्याच्यानंतर मला असं आढळून आलं चेकअप नंतर की संडासच्या जागेवर गाठ आहे माझ्या। त्यावेळी त्यांना सतत अपचन, संडास न होणे व संडासावाटे रक्त पडणे असे त्रास होत होते। तज्ञांनी त्यांना गुदाशयाला गाठ असल्याचे सांगितले। एका नामांकित डॉक्टरांकडे मी दाखवलं आणि त्याच्यात असं निदान झालं की ती गाठ कॅन्सरची आहे। ही गाठ ऑपरेशनद्वारे काढण्यात आली। ऑपरेशन झाल्यानंतर तज्ञांनी त्यांना 7 किमो घेण्यास सांगितले, परंतु किमो घेतल्यानंतरच्या होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी किमो घेण्याचे टाळले। तर त्याच्यानंतर मी ऑपरेशन केलं। ऑपरेशन नंतर 7 किमो घ्यायला सांगितले होते, पण किमो मी कारण किमोचा त्रास माहीत असल्यामुळे मी किमो घेतली नाही मी स्वतः। त्यांनी इतरही उपचार पद्धतीतील उपचार घेतले, परंतु त्याचाही काही फरक पडला नाही। सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये लिव्हरचा आकार वाढलेला दिसून आला व लिव्हरमध्ये गाठी झाल्याचे दिसून आले। पुन्हा मी चेकअप केला असता माझ्या लिव्हरमध्ये गाठी आढळून आल्या। त्यांच्या लिव्हरमधील गाठी 3.3 बाय 3.2 बाय 2.8 सेंटीमीटर व 1.6 बाय 0.6 सेंटीमीटर इतक्या आकाराच्या होत्या। त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले। मॉडर्न होमिओपॅथी विजयकुमार माने सरांकडे आल्याच्या नंतर त्यांची औषधोपचार चालू केली मी। औषधोपचार सुरू केल्यानंतर महिन्याभरातच त्यांना फरक जाणवू लागला। त्यांना अन्नपचन व्यवस्थित होऊ लागले, संडास वाटे रक्त पडणे बंद झाले। मला सरासरी 25 ते 26 दिवसानंतर हळूहळू जे त्रास होता मला अपचन न होणे, संडास वाटे ब्लड जाणे, हे त्रास हळूहळू कमी होत गेला माझा आणि आज पूर्णपणे तो बरा झाला। त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले असून त्यांना त्यांचे लिव्हरचा आकार पूर्णपणे सामान्य झाल्याचे दिसून आले, तसेच त्यांचा आजारही पूर्णपणे बरा झाल्याचे दिसून आले। मॉडर्न होमिओपॅथीची औषधी घेण्याला खूप सोपी आणि सरळ आहे आणि घेताना आपले सर्व कामं करत औषधी घेता येते। कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत त्याचे। श्री संतोष किराणे यांना आता कोणताही त्रास होत नसून ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत। ज्यांना असा आजार आहे त्यांनी श्री विजयकुमार माने यांना येऊन जरूर भेटावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मॉडर्न होमिओपॅथीचे औषधी उपचार घ्यावा, हे माझा अनुभव आहे।